पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। छे, हा सगळा बायकांचा मूर्खपणा आणि अगोचरपणा नसता उपद्व्याप करून ठेवला। मला तर कापरेच भरले, झडतीला आलेल्या शिपायांना मारे हकलवून लावले। आता उघडकीस आले म्हणजे साऱ्यांनाच बेड्या ठोकतील। आता माझं लग्न? तुम्ही जरा थांबा हो। तरी मला संशय होताच की आपल्या मागे काहीतरी घडतंय, पण इतके आपणास लवकर काहीतरी करावयास हवे। आता ही बाब इथल्या इथे संपली पाहिजे, बबरा होता कामा नये। आपण काहीच झाले नाही असं समजून शंकरराव तुमच्या घरी जाऊया। हो, आणि त्या क्रांतिकारकाचा बंदोबस्त करूया। हो हो, पण लक्षात ठेवा, गडबड नको। गावात बोभाटा झाला तर दोन्ही लग्नावरती संकट येईल। नको नको, काय ते करा लवकर। जोग, आता तुम्ही चुपचाप तुमच्या घरी जा, कुठेही काही बोलू नका आणि त्या तुमच्या चंदाला तर अजिबात काही सांगू नका। अहो पण काय, लग्न व्हावयास हवे ना तुम्हाला? हो हो, मग गप्पा बसा, आम्ही बघतो काय करायचं ते। नारायण चल, काठी घे माझी, चल चल। एक गप, नाही तर गळा चिरीन तुझा। तुम्हाला कळत नाही असे तरी कसे म्हण। आजी, ज्या कडखर मनाने आणि मृदू हृदयाने तुम्ही मला सगळ्यांपासून लपून या घरात आसरा देण्याचे धाडस केले, ते मन, ते हृदय असे कठोर का झाले? राधाई, अगं उमेची तडफड पाहता येत नाही म्हणून हमसून हमसून रडत होतीस ना तू? मग तुम्ही आता असे का वागता? नका ना करू असे। ती मुलगी मरून जाईल, मी वाचवतो तिला, नवीन आयुष्य देतो, लांब जाऊ आम्ही दोघे, पण आम्हाला एकत्र जाऊ द्या। हवं तर तुम्हाला परत चेहरा सुद्धा दाखवणार नाही। एका निरागस फुलासारखी उमा, तिचे निर्माल्य नका न होऊ देऊ। वाटलं तर तिला आणि मला दोघांनाही मारून टाका, चालेल आम्हाला, पण एक, आमचे हात हातात असू दे आणि एकाच चितेवर जा आम्हाला, पण अशी ताटातूट करू नका आम्हाला। बाळकृष्ण, कितीही रडलीस, कितीही ओरडलीस तरी दार उघडणार नाही, कळले? पण मला उद्या सकाळपर्यंत इथेच राहायचे आहे। तुम्ही निघा नाही तर तुमच्या घरचे रागे भरतील तुम्हाला। पण तुम्ही इथे एकटे कसे राहणार? रात्री तर खूपच घाबराल तुम्ही।
माझी आई करेल काहीतरी. ती मला नेहमी मदत करते. बारकू काकाला पाठवेल. पण तुमची आई म्हणाली की तुमच्या वडिलांनी आणि त्र्यंबकासोबांनी ताकीद दिली आहे की कोणीही सदाशिवाला मदत करायची नाही. ते लक्ष ठेवणार आहे तुमच्यावर. म्हणून तर मला जास्त काळजी वाटते आणि म्हणून मी आले. माझ्या घरी रागे भरतील, नाही तर मीच थांबले असते की नाही. मी काय म्हणते, कुणावर अवलंबूनच का राहायचं? तुम्ही स्वतः शूर व्हा ना. नाही ना जमत. मला लहानपणापासूनच अंधाराची खूप भीती वाटते. तुम्हाला लहानपणी सतत कोणी भीती घालायचं का? कोणी घाबरवायचं का? किंवा भूताच्या गोष्टी सांगायचं का? हो, रघुनाथ काका नेहमी घाबरवायचा आणि अशा भयानक गोष्टी सांगायचा. मला नेहमी म्हणायचा की तू रात्री लवकर झोपला नाहीस तर चेटकेड येईल, नीट खाल्ले नाहीस तर राक्षस येईल, असं म्हणायचा. माझी मोठी आजी म्हणते की ही भीती लहान मुलांच्या मनात सतत बसून असते, म्हणून त्यांना भय घालू नये. पण आता काय करायचंय? मला तुमची काळजी वाटते. मी थांबवू शकत नाही आणि तुम्हाला एकटं टाकून जाऊही शकत नाही. मलाही समजत नाहीये. तुम्ही घरी जायला हवे असे वाटते आहे आणि थांबावे असेही वाटते आहे. काहीच सुचत नाहीये. थांबा, मला जरा विचार करू दे. शेवटी घात केलातच. मी म्हणणारे पुरुष जेव्हा बांगड्या भरतात तेव्हा स्त्रियांनाच उभे राहावे लागते. घात मी नाही, तुमच्यासारख्या गोऱ्यांची लाचारी करणाऱ्यांनी केलाय. उमेचा बळी तर दिलातच, आता या तेजस्वी क्रांतिकारकाचाही. मला हवे ते बोला, हवी ती शिक्षा द्या, पण बल्लाळ परचुरेंची विधवा आहे. आणि त्यांच्या नावच्या पांढऱ्या कपाळाशी गद्दारी नाही करणार मी. अरे तोंड काय बघताय? शिपायांना बोलवून आणा आणि त्याला सांगूया भामटा घरात लपून बसला होता आणि त्यानं आमच्या उमेश वेठीच धरले होते. उमेशची अडचण होती म्हणून आम्हाला समजायला की मार्ग नव्हता आणि आम्हाला समजलं त्यावेळी आम्ही याला पकडला. परंतु शिपाई तपास करायला आमच्या घरी आले होते, पण आमच्या घरच्या बायकांनी याला विरोध केला. तेव्हा शिपाई आता म्हणतील की आपण त्याला वाचवत होतो. बापू, अहो त्यांना सांगायचं त्यावेळेला उमेशची अडचण होती, घरातल्या बायका चालीरीती सांभाळत होत्या असं सांगायचं. अडचण असताना कोणाच्या जवळ जाता येत नाही की शिवता येत नाही. सगळ्या बायकांसाठी जग जाहीर आहे रीत आणि गोरा साहेब काही आपल्या रीतीच्या विरुद्ध जाणार नाही. तेव्हा मी सांगतो तसंच करा. गरज पडली तर मी स्वतः गोऱ्या साहेबांशी बोलेन. मी खोत आहे, माझे त्यांचे जरा सख्य आहे. हो हो, तसंच करू. नारायणा जा. नारायणा तू पण जा, शिपायांना घेऊन ये. तुम्ही अजून इथे उभ्या की अजून काही बाकी आहे? जा आता. आई बाहेर काढ मला. आई गप्प बस, कुलक्षणे. आता जास्त बोललीस ना तर आत येऊन झोडून काढेन. ये मार मला, मारून टाक, नाहीतर मला जाऊ द्या. मला त्यांच्याशी लग्न करायचंय, त्यांच्याशीच. मलाही पयोसारख्या सुखाचा संसार करायचा. मी नाही त्या जोगाशी लग्न करणार. गप्प बस, नाही तर थोबाड फोड
सोडेन. जे ठरले ना तेच होईल. का जिवंत ठेवलंय मग मला? मारून टाका ना एकदाच. आई. अहो काकू काकू अशी नाही ऐकायची. सोडा, तुम्हाला सांगितलं. काकू 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 दार उघडा. असं करू नका. शांत व्हा जरा. काकू काकू मारू नका. काकू दार उघडा. इतका जीव पाखडला पण शेवटी पदरात काटेच आले. बाळकृष्णासारख्या उमद्या मुलाचा या लाचार चांडाळ्याने घात केला. सजली असती त्याची आणि उमेची जोडी. सुखी झाले असते एकमेकांबरोबर. त्या त्र्यंबकला कोणता आसुरी आनंद मिळतो असे वागून परमेश्वर जाणे. गोऱ्या साहेबाशी एवढे सख्य होते ते उमा बाळकृष्णाला निसटून जाण्यासाठी कामी आणायचे होते ना. पण नाही, हे जोगाचे स्थळही त्याच राक्षसाने आणले. पण आता वास्तव स्वीकारून उमेश मार्गी लावायला हवे. आपण पटवर्धन काकांना बोलावूया का तुम्हाला सोबत द्यायला? नको, काका आजोबांना समजेल. आपण दुसरे काहीतरी आठवूया. बरं, मी करते काहीतरी. तुम्ही नका काळजी करू. सूर्यास्त व्हायला अजून थोडा वेळ आहे. तोपर्यंत काही मदत मिळते का बघू. बरे, मी निघू. अहो काळजी करू नका. रामरक्षा किंवा भूमिरूपी म्हणत राहा, म्हणजे जरा तुमचं बळ वाढेल. मी जाऊ. हे पहा, तुम्ही थोडा धीर दाखवा, नाहीतर माझा पाय निघायचा नाही हो इकडून. मी महादेव, गणपत किंवा सखुलाई कधीच एकटं टाकत नाही. तुम्ही तर माझे होणारे पती आहात. मी नाही तुम्हाला एकटं टाकू शकणार. मी काहीतरी करीन, पण तुम्ही भीतीच्या कल्पना मनात आणल्या तर कसं चालेल. जोर जोरात भीमरूपी म्हणा, म्हणजे तुम्हाला भीती नाही वाटणार. बरं, ठीक आहे, मी प्रयत्न करतो. पण तुम्ही मदत नक्की आणा, नाहीतर मी इथे एकटा भीतीने मरून जाईल. अहो अहो, असे नाही म्हणायचे. आणि मदत जर नाहीच मिळाली तर मी महादेव, गणपत यांना घेऊन येईन माझ्या बरोबर इकडे. सखूला आणू शकत नाही, कारण ती लहान आहे ना, तिला भीती वाटेल. पण तुम्हाला एकटं नाही टाकणार. सगळ्यांना आणाल? जमेल तुम्हाला? आणि घरच्यांना काय सांगाल? थोडे अवघड आहे का, पण जमेल मला. पण तुम्ही एक वचन द्या. तुम्ही धीट व्हाल ना? हो, होईल. आता कसे? अरे देवा, तुम्हाला भूक लागली तर? शेंगा तर संपल्या, उगीच खाल्ल्या मी. ठेवायला हव्या होत्या तुम्हाला रात्रीच्या जेवणासाठी. पण काळजी करू नका, मला वाटतंय की तुमची आई जेवण पाठवेल तुमच्यासाठी. बरे, आता मी येते. काळजी घ्या हा. आणि भीमरूपी म्हणा. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रमंजना. सुलोचने, सुभद्रेच्या तोंडून जे आपण ऐकले ते भयानकच आहे हो. रुक्मिणी जरा ठम्मा ठक्काच आहे, पण तिचा वारसा ही राधा चालवेल असे मात्र वाटले नव्हते. उमा जर पडून गेली असती तर परचुऱ्यांच्या डोक्यात दगडधोंडेच पडले असते.
खरे सांगू, सोने झाले असते उमेचे. त्या जोगांशी लग्न लावणे म्हणजे. जास्त अक्कल पाजळू नकोस. आमच्या यांनी जर ऐकले ना तर म्हणतील मीच तुझ्या डोक्यात भरवलं म्हणून. म्हणजे तुम्हाला सुद्धा पटते आहे ना? खरेच पळूनच जायला हवे होते उमेने. चांगली जिरली असती त्या जोगांची. हो, पण सदाशिवाचे लग्न मोडले असते त्याचे काय? परसुरे गेले असते कोठडीत आणि सदाशिव बसला असता हरी 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 करत. आपण उसाचे टाकून काही उपयोग नाही. त्या उमेचे नशीबच खडतर आहे. अहो पण नको आणि बिन नको. तर मला भूक लागली. सदाच्या जेवणाचे काय ते बोल. सासूबाई, मी शिदोरी पाठवू का बारकू सोबत? यांनी किंवा मामंजींनी काहीच सांगितले नाहीये त्याचे. अगो, ते काय सांगतील? हे सगळे अक्रीत ऐकून त्यांचे आजार पण पळून गेले आणि काठी घेऊन परसुऱ्यांच्याकडे गेले प्रवचन सांगायला, पुढारी पण करायला. आता त्यातच रमले असतील. अगो, सदाशिवाची आठवण सुद्धा नसेल त्यांना. सगळी आपली पंचायत झालेली आहे. आपल्या घशाखाली घास उतरत नाही. पण मग का अशा शिक्षा करता आम्हा लहान मुलांना सारख्या सारख्या? बाळकृष्ण, बाळकृष्ण अभ्यंग करणार आहे तू? अरे 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 अरे, काय अवस्था करून घेतलीस रे स्वतःची. काय ते केस श्मश्रू सुद्धा केलेली नाही आणि नाटकात स्त्री पार्टी सारखे केस काय वाढवलेस? शिव 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 शिव, कोणाला लाज आणलीस रे अगदी. अहो, क्रांतीवीर नहे, क्रांती कार्यासाठी दरोडे घालत राणा मनातून फिरतात. त्यांच्याकडून कसल्या चालीरीतींची अपेक्षा करताय काका? नाहीतर काय, कुळ बुडवे. आणि गोऱ्यांचे पाय चाटून उद्धारच करताय तुम्ही 42 पिढ्यांचा. बाळकृष्ण, मारा, अजून मारा. बुसक्या घातलेल्या स्वकीयावर काठी उगारण्या इतकं शौर्य तुमचे. त्याला काय शिक्षा होईल? फाशीच होणार. गोऱ्या साहेबावर हल्ला केला याने, शिवाय एका लहान मुलीस ओलीस ठेवण्याचा गुन्हा. फाशीच होणार. भेकड. स्वतःला क्रांतिकारक म्हणवतोस आणि भेकाडासारखा बाईच्या मागे लपतोस. गोऱ्या साहेबावर हल्ला केलायस तू, चांगला सिंगा दाखवतो. चल चल चल. आधी तुम्ही यांना अंधाऱ्या खोलीत कोंडणे बंद करा सासूबाई. हो का?
पंतोजी, हे आम्हाला ठाऊक नव्हते हो. तसे नाही, पण ह्यांना अंधाराची भीती वाटते ना, मग मुद्दामून त्यांना का अंधारात खोलीत डांबून ठेवायचे? किती घाबरले आहेत ते. आम्हाला थोड्या शेंगा आणि पाणी मिळाले म्हणून बरे, नाहीतर भुकेने जीव भांबवला असता यांचा. तुम्ही बारकू काकांना पाठवा ना जेवण घेऊन. कशाला? लागू दे की भूक, करू दे थोडस सहन, म्हणजे मग शहाणपण येईल. आणि त्यांना जेवण पाठवा असं सांगणारी तू ग कोण? मी त्यांची होणारी अर्धी आहे ना. अर्धी नव्हे, अर्धांगिनी.